नियती कशी असते बघा. एखादाच कुठेतरी भक्त असतो की भगवंत त्याच्या नियतीमध्ये ढवळाढवळ करतो, बाकी कोणाच्या ढवळाढवळ करत नाही. स्वतःचा भातचा रणांगणामध्ये मृत्युमुखी पडला. स्वतःचा भातचा कोण? भगवंताचा. एनी गेस कोणी? भगवान गोपालकृष्णाचा भातचा कोण रणांगणात पडला? क्या बात आहे, बरोबर, अभिमन्यू. सख्खा भातचा बरं, सुभद्रेचा मुलगा. आणि सुभद्रेला जेव्हा कळलं की बाई माझा मुलगा मेलाय, तेव्हा काय अवस्था झाली. केवळ 15 वर्षाचा आहे अभिमन्यू आणि त्याची बायको 13 वर्षाची आहे. तिचं नाव उत्तरा. उत्तरेच्या पुढे राजा परीक्षित जन्माला आले. 13 वर्षाची आहे बरं का उत्तरा, आणि 15 वर्षाचा मुलगा आहे. आपला 15 वर्षाचा मुलगा गेला आणि आपल्या डोळ्यासमोर गेला. काय आईची भावना असते. आणि त्या लेकराचं कलेवर मांडीवरती घेतलंय, डोक्यावर हात फिरवते. बाळा का रे एवढी घाई केली, का रे एवढी घाई केली, का रे घाई केली. अरे भगवंत समोर येतात भेटायला. भगवंत म्हणतात, भगवंताला सुभद्रा पाद्या म्हणते, सुभद्रा म्हणते कृष्णाला, कृष्णा तू मामाच नाही याचा. तिचा आवेग होता आणि काही चूक नव्हती. आई होती शेवट लेकराची अशा अवस्थेत तिला आवेग आला. कृष्ण तू मामाच ना, आणि तू रणांगणात असताना तुझ्या भाच्यावरती अशी वेळ येतेच कशी. लॉजिकली परफेक्ट आहे. मामा असताना भाच्यावर अशी वेळ येते कशी. अरे जगामध्ये सगळं हलवणारा तू आणि तुझ्या समोर तुझा भाचा मारला जातोय, काय करत होतास तू. सुभद्रेला भगवंत म्हणतात, सुभद्रे आत्ता उत्तर देत नाही, थोडे दिवसांनी तुला उत्तर देते. आता तू वेगळ्या आवेगात आहेस. मी तुला आता काहीही सांगितलं तरी तुला ते पटणार नाही. आणि श्रोते हो, अशा प्रसंगी उपदेश करत बसू नये. एखादा बोलला ऐकून घ्यावं, सोडून द्यावं, कारण तो त्यावेळेसचा आवेग वेगळा असतो. नंतर त्यालाही कळतं अरे आपलं चुकलं म्हणून. मी तो चांगल्या मनाचा असेल तर कळतं. काहींना सवयच असते कायम बोलायची, तर जाऊ दे. भगवंत नंतर पुन्हा भेटायला गेला. ती म्हणाली, सुभद्रेने विचारलं, कृष्णा मला तू उत्तर दे. तुझ्यासारखा मामा रणांगणामध्ये असताना तुझ्या भाच्यावरती अशी वेळ काय यावी. भगवंताने गोड उत्तर दिलं, सुभद्रे याचं एकमेव उत्तर नियती. याचं एकमेव उत्तर नियती. मी जरी कर्तुमा परमात्मा असलो तरी मी नियतीच्या मध्ये ढवळाढवळ करत नाही. नियतीचं एक वेगळं शास्त्र असतं. त्या शास्त्रामध्ये, त्याच्या संविधानामध्ये मी ढवळाढवळ करत नाही. जे आहे ते भोगावं लागेल. सुभद्रा म्हणते, भगवंत यात कसली नियती आली रे कृष्णा. मामा समोर भातसा मारला जातो, यात कसली नियती आली. सुभद्रे ऐकायची नियती ऐक. मामा समोर भातसा मारला गेला, यात नियती कुठली. तर आज रणांगणामध्ये मामा उपस्थित असताना भातसा मारला गेला. काही वर्षापूर्वी एकाच भाच्यानं मामाचा वध केला होता.
एकाच भाच्यानं म्हणजे कृष्णानं मामाचा वध म्हणजे कंसाचा वध केलाय. भाच्यानं मामाचा वध केला. नियतीने तिथेच ठरवलं, आई भाच्या आता तुझ्या समोरच तुझ्या भाच्याला मी संपवते की नाही, बघ काय करू शकतो. भगवंत काही जणांच्याच बाबतीत एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश केला, काही जणांच्याच बाबतीत, पण तो कोण आवडीने भावे. सगळ्यांच्या बाबतीत भगवंत नियती हा विषय आला की सोडून देतो. मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन, मरण कल्पने से थांबे तर्क जाण त्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा, दैव जात दुःखे भरता, दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्याचे होते सागरात भेट, एक लाट दोन्ही दोघा पुन्हा नाही. सागरामध्ये दोन ओंडके येतात आणि ते काही प्रवाह दोघं एकत्र चालतात चालतात चालतात, पण एक लाट येते आणि ते दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडे दोघा पुन्हा नाही भेट. एक लाट येते आणि दोन्ही ओंडक्यांना दूर करून टाकते. देवी